झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। जयंत, मला दाराचं लॉक उघडून दे। शानू, आपल्याला रिझल्ट घ्यायला जायचंय ना? आपल्याला नाही, मला। गेले 3 वर्ष मी एकटीच कॉलेजला जात होते। माझं कॉलेज नक्की कुठे आहे, तिथे कोणती बस जाते हे मला चांगलंच माहिती आहे आणि मी एकटी जाऊ शकते। मला दार उघडून दे, मला जायचंय। शानू, शानू तू अजूनही रागावली आहेस का? शानू, शानू कम ऑन, मी काही पहिल्यांदाच असं तुझ्यासोबत पॉझिटिव्ह वागलो नाहीये ना, आणि तुलाही माहिती आहे मी असं का वागतो। तूही नेहमी मला समजून घेते शानू। जर समजून घेते याचा अर्थ असा होत नाही तुम्हाला गृहीत धरशील। तू जर रात्रभर मला कपाटात कोंडू शकतोस ना, तर या सगळ्यातून बाहेर पडायला मलाही वेळ लागू शकतो। मला जायचंय, दार उघडून दे। शानू, शानू प्लीज, शानू। जयंत, काय चाललंय तुझं? ओके शानू, उघडतो मी दार। पण जानू, तुला राग आलाय म्हणून तुझ्या रिझल्टच्या दिवशी असा तुझा मूड ऑफ करून घेऊ नकोस प्लीज। आई नेहमी चांगल्या कामाला जाताना देवाला नमस्कार करायला लावतात। जा, देवाचा आशीर्वाद घे। जानू, 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 दही। जयंत, बस, थांबव हे सगळं। जयंत, दार उघड। काय झालंय? नेहमी मला माफ करणारी जानू अशी निघून का गेली? तिला मी खरंच नकोसा झालोय का? एवढा का राग येतोय तिला माझा? ओह राईट, आज रिझल्ट म्हणजे तिकडे सगळेच येणार, म्हणजे तो मॅड सुद्धा तिकडे येणार। ही नक्कीच मला अवॉइड करून त्या मॅडला भेटायला गेलीये। पण जानू, तू मला सोडून गेलीस ना, तरी मी तुला कधीच नाही सोडणार। या जन्मात नाही तर पुढच्या 7 जन्मापर्यंत तुझी सुटका होणार नाही। अगं बाई, आई, अगं जाम गरमी होतीये ना, म्हणजे मी तिकडनं आले माझ्या घरापासून तर इतकं ऊन होतं ना, थकायलाच झालं मला। आणि त्यात ते जेवण पण शिजत नाही, मला काही कळत नाही मी काय करू। थकलीस ना तर बाहेर आराम कर,
वीणा आणि मी आहोत ना, आम्ही करू. नाही मी केलंच ना ग, मी करते काम, म्हणजे असं काही नाहीये. फक्त आता तू म्हणतेस तर मी म्हणजे हे ठेवून आलेच. काय ग बाळा, काही हवंय का? मी काही मदत करू का? मदत? काय झालं म्हणजे? असं का बघताय? नाही म्हणजे मी आईना मदत करू शकते, माझी पण इच्छा असते मदत करायची, पण ते काय आहे ना, ऑफिसची कामं असतात ना मला, त्यामुळे मदत करायला जमतच नाही. वीणा वहिनी, मंगलताई, मी काय म्हणते, तुम्ही बाहेर बसा ना, मी करते आईना मदत. हा, आम्ही दोघी मिळून करतो. हा आई, काय करायचं होतं आपल्याला? भाजी निवडायची आहे का? चला आपण करूया. आपण मी निवडते. तीनशे ना. काय नेमकं कशासाठी आलीस तू? नाही म्हणजे काय बोलायचं काय तुला एवढं आईशी? वहिनी, तुम्ही पण ना जरा कॉपरेट करत नाही. अहो, मला आईशी बोलायचं होतं. अगं मग बोल ना. एकांतात बोलायचं का? ठीक आहे, मग थोड्या वेळाने बोलू. जरा कामं आवरून घेते. नाही, आत्ताच बोलायचंय. हा मग बोल की तू, काय हरकत आहे? इकडे तिकडे जाऊन कशाला बोलायचं? आमच्या समोर बोल तू. काय आहे ना की आम्ही काही परक्या नाही आहोत, चालेल बोललीस तरी. हो की नाही आई? नाही, तसं काही नाही. मला आईंना थँक्यू म्हणायचं होतं. आभार? अगं आणि ते कशाला? आई, आताची दागिन्यांची चोरी झाली त्यावेळी तुम्ही हरीशची बाजू न घेता माझी बाजू घेतली. आई, तुम्ही माझ्यासाठी स्टँड घेतलात. आई, माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. तो बाळा, तू कशाला आभार मानतेस? खरं तर मी 10 वेळा माफी मागायला हवी तुझी. हो ना ग, पण खरंच सांगते, अगं आपला हरीश असं वागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं ग. त्याच्यामुळे तू किती दुखावली गेली असशील याची कल्पना करू शकते मी. खरंच माफी मागते बाळा. आई, हे काय करताय तुम्ही? तुम्ही का सॉरी म्हणताय? जे झालं त्यात तुमची काहीच चूक नाहीये. तुम्ही तुमच्या मनाला इतकं लावून घेऊ नका. आणि आई, हरीशकडे बघून मला सुद्धा असं वाटतंय की त्याला पश्चाताप होतोय. बदलेल तो आता. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज